वेलकम टू भाव विथ तृप्ती खामकर. येस, मी पुन्हा एकदा लगेच पुढच्या मंडेला आलेले आहे आणि याचं सगळं श्रेय जातं एका खूप खास व्यक्तीला. मला त्यांचं नाव माहिती नाहीये, पण त्यांनी माझ्या मागच्या म्हणजे एपिसोड नंबर 3च्या कॉमेंटमध्ये लिहून पाठवलं की एस्पायरिंग ऍक्टर बद्दल तुम्ही का काही बोलत नाही. त्यांचं स्वतःचं चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव आहे मिक्स मसाला. आणि जर तुम्हाला प्लीज मला तुमचं नाव सांगा. आय एम व्हेरी 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 ग्रेटफुल की तुम्ही मला ही आयडिया दिलीत. म्हणजे गंमत अशी आहे की मी ऍक्टर आहे, जी माझ्या मोर देन हाफ ऑफ द लाईफ जे मी जगले, मी 42 वर्षाचे, मी 27 वर्ष मी ऍक्टिंग करतेय. तर मला हे का नाही सुचलं, म्हणजे मी जर भापो नावाचा एक पॉडकास्ट चालवतेय आणि भावना पोचवणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट जर आपण जॉब प्रोफाईल म्हणू तर ते एका ऍक्टरचं असतं, जे मी गेले कितीतरी वर्ष करते, जे माझ्या आयुष्याच्या निम्म्यापेक्षा जास्त वर्ष मी अभिनय करते. आणि मला हे का नाही सुचलं, तर थँक्यू सो मच जे तुम्ही मला हे सुचवलंय. आणि लेट्स टॉक कपल ऑफ एपिसोड्स आपण याच्याबद्दलच बोलू. तर आज आपण निव्वळ एस्पायरिंग ऍक्टर्स साठी मी गप्पा मारणार आहे. काय करायचं असतं आपण, मी जर एस्पायर करते की मला ऍक्टर व्हायचंय, माझी इच्छा आहे की मला ऍक्टर व्हायचंय, तर त्यासाठी काय काय करावं लागतं. गंमत अशी आहे की आपल्या देशात किंवा या जगात सगळ्यांना ऍक्टर व्हावं असं वाटतं, विच इज ग्रेट बिकॉज ऍक्टिंग इज नथिंग बट रिॲक्टिंग. तर आपण ऍज अ ह्युमन बिईंग ऑल्सो बरेचदा ऍक्टिंग करत असतो. आपण आपल्या मित्रांसोबत कधी कधी ऍक्टिंग करत असतो. आपण कितीतरी खोटं बोलतो लोकांना, शाळेत जायला आज माझ्या पोटात दुखतंय, लहानपणापासून आपण ऍक्टिंग करत असतो. तर असं नाहीये की कोणाला अभिनय येतो किंवा नाही येत, पण अभिनय हे एक सायन्स आहे. ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या म्हणजे नाव आय एम टॉकिंग इन द कॅटेगरी ऑफ नुसता अभिनय ऍज अ प्रोफेशन. अभिनय प्रत्येक जण करू शकतो, त्याच्याबद्दल काहीच वाद नाहीये. दुसरी गोष्ट अशी की आत्ताच्या घडीला आफ्टर द लॉकडाऊन अभिनयाच्या सगळ्या डेफिनेशन इतक्या बदलल्या आहेत की मला असं वाटतं की मी खूप जुनी आहे, मी एक फॉसिल आहे. आणि माझ्या आयडियाज कदाचित चुकीच्या असतील, पण मी याच्यावर खूप विचार केला आणि मी म्हटलं की जरी माझ्या आयडियाज खूप जुन्या असतील, जरी माझ्या टेक्निक्स खूप जुन्या असतील, तरी जुनं ते सोनं असतं. जर आपण सिम्पल ग्रॅमर किंवा 2+2=4 हे मॅथमॅटिक्स मध्ये कधीही शिकलेलं चांगलं असतं, कारण 2+2=4 शिवाय आपण ट्रिग्नोमेट्री सॉल्व्ह नाही करू शकत. तर हा माझा खूप प्रामाणिक प्रयत्न असणार आहे तुमच्यापर्यंत जे मला माहितीये, जेवढं मी माझ्या आयुष्यात शिकले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर आपण खूप स्क्रॅच पासून सुरुवात करूया. जर तुम्हाला ऍक्टर व्हायचं असेल तर काय, सर्वप्रथम गोष्ट ही आहे की तुमच्यात ऍक्टर असायची कपॅसिटी आहे का. आता सॉरी, हे खूप असं ब्लंट आहे, पण मला खूप जेव्हा 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 ही गोष्ट येते तेव्हा तेव्हा मला माझ्या टीचर, माझे जे खूप जवळचे टीचर होते जयदेव हतंगडी, त्यांची खूप आठवण येते. कारण ते खूप ब्लंट होते. ते कुठल्याही वर्कशॉपमध्ये किंवा आमच्या क्लासमध्ये सरळ तोंडावर सांगायचे की तुला ऍक्टिंग येणार नाही, तू वेळ वाया घालवू नकोस, परत घरी जा. आणि ते आम्हाला थिएटर आर्किटेक्चर शिकवायचे. जर तुम्हाला माहिती नसेल तर मी MA केलंय नाट्यशास्त्रामध्ये, त्यामुळे सगळ्या गोष्टी मी शिकले, ज्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. बट पहिली गोष्ट अशी की आपल्यात ती क्वालिटी आहे का. खूप सिम्पल आहे. काही लोकांना मॅथमॅटिक्स आवडतं, काही लोकांना हिस्ट्री आवडतं, काही लोकांना, मला हिस्ट्री अजिबात आवडलं नाही, आयुष्यात कधी आवडलं नाही, मी सतत आजारी पडायचे, पण मला मॅथ्स आणि सायन्स खूप आवडायचं. सिमिलरली काही लोक इंजिनियर होऊ शकतात, तर काही लोक डॉक्टर होऊ शकतात, काही लोक बँकर होऊ शकतात, काही लोक CA होऊ शकतात. पण एका डॉक्टरला कदाचित अकाउंट्स नाही कळणार, किंवा एका अकाउंट्सच्या माणसाला कदाचित इंजिनिअरिंगच्या गोष्टी नाही कळणार. हे तितकंच सिम्पल आहे की एका ऍक्टरला प्रोफेशनली ते चूज करायला हे फील्ड तुमच्यात काहीतरी असावं लागतं. बरं, हे शिकता येत नाही का, असंही नाहीये, तुम्हाला ते अगदीच शिकता येतं, त्याच्याबद्दल काही मी असं म्हणणार नाही की नाही ऍक्टर बनवू नका. आत्ताच्या घडीला तर कोणीही ऍक्टर बनवू शकतं. त्यामुळे जे खरे ऍक्टर ते बिचारे घरी बसलेत, खरे म्हणजे ज्यांनी शिक्षण घेतलंय आणि जे खरे हाडाचे ऍक्टर आहेत, ज्यांनी स्वतःचं आयुष्य ऍक्टिंगला दिलं, ते कदाचित घरी बसलेत. कारण आता OTT वरती बरेचदा असं होतं की तुम्ही इंस्टाग्रामचे फॉलोअर्स किती आहेत, ज्याचे जास्त असतील त्याला आपण ऍक्टिंगचा ब्रेक देऊ, विच इज अमेझिंग. पण तो अजून एक वेगळा मुद्दा आहे जो आपण एके दिवशी गप्पा मारू त्याच्याबद्दल. कमिंग बॅक टू, जर तुमच्यात ही गोष्ट असेल तर काय करायचं. पहिली गोष्ट अशी की
मला असं वाटतं, आणि मी कम्प्लिटली चुकीची असेन, की शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही कितीही कितव्याही वर्षी, 5व्या वर्षी वयाच्या किंवा 10व्या वर्षी किंवा 15व्या वर्षी तुम्हाला असं वाटलं की मला अभिनय करायचंय, मला ऍक्टिंग हे माझं प्रोफेशन म्हणून चूज करायचंय, तर पहिली गोष्ट अशी की प्लीज तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा. मग ते कुठल्याही फील्डमध्ये असू शकतं. कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की आता ना खूप ऑप्शन्स ओपन झालेत, खूप स्कूल्स ओपन झालेत, खूप ऍक्टिंग अकॅडमीज आहेत. भारताच्या बाहेर आहेत, भारताच्या आत आहेत. आणि भारतात असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण काही काही काय म्हणू स्पेशलायझेशन स्कूल्स ज्या आहेत, ज्या इंडियाच्या बाहेर आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला एका पर्टिक्युलर नंबर ऑफ काय म्हणू शिक्षणाचे ची वर्ष तेवढी कंप्लीट केलेली हवी असतात, की 15 वर्ष किंवा 16 वर्ष तुमच्या शिक्षणाची पूर्ण झाली पाहिजेत. म्हणून शिक्षण महत्वाचं आहे आणि कुठलंही शिक्षण वाया जात नाही. मी ग्रॅज्युएशन मॅनेजमेंटमध्ये केलंय आणि मग मी चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्टच्याही परीक्षा दिल्या आहेत आणि माझ्या बाबांना मी खूप अपसेट केलंय की तू इतकी हुशार आहेस आणि तू ऍक्टिंग करतेस. पण त्याच्यानंतर मी ऍक्टिंग केलं आणि मला असं वाटतं की आजही मला माझ्या फिनान्सचा किंवा मला माझ्या मॅनेजमेंटच्या ज्या गोष्टी मी शिकले त्याचा अगदीच उपयोग होतो आपल्या ऍक्टिंग मध्ये सुद्धा. सो काहीही वाया जात नाही. त्यामुळे मी माझा वेळ वाया घालवलाय शिक्षण कम्प्लीट करण्यात असं अजिबात मानून चालू नका. तुम्हाला जर शिक्षण कम्प्लीट करायचं नसेल तर तेही ग्रेट आहे. कारण अगेन जसं म्हटलं की मी खूप जुनी आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएशन 2005 मध्ये संपवलं होतं. त्यामुळे माझ्या काळच्या लोकांची गोष्ट वेगळी आहे, आजच्या काळच्या लोकांची गोष्ट वेगळी आहे. आता लोक होम स्कूल करतात, त्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करू शकता. त्यामुळे अगदीच मी जे म्हणते ते तसंच्या तसं असायला पाहिजे असं काही नेसेसरी नाहीये. बट अगेन शिक्षण महत्वाचं आहे. मग ते ऍक्टिंग मध्ये असलं तर अजूनही अमेझिंग. बरं, वी टॉक अबाउट ऍक्टिंग, तर पहिली गोष्ट अशी की वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टिंगच्या काय म्हणू ब्रँचेस आहेत. वेगवेगळ्या टाईपची ऍक्टिंग असते. एक असतं थिएटर, दुसरं असतं फिल्म, तिसरं असतं म्हणजे हे ब्रॉड म्हणते मी की एक थिएटर झालं ज्याच्यात तुम्हाला लाईव्ह ऑडियन्स समोर परफॉर्म करायचं असतं. मग फिल्म झाली जी एका मोठ्या स्क्रीनवर दिसायची, आता फिल्म सुद्धा आपल्याला लॅपटॉपवर आणि फोनवर दिसते. तिसरी गोष्ट आहे टेलिव्हिजन. असं माझ्या काळात होतं, आता ते सगळं गणित बदललंय. पण तरीही जी आपली स्केल आहे, जो आपल्या ऑडियन्सला ज्या स्केलवर आपण दिसतो त्याच्यावर बेस्ड आपले परफॉर्मन्सेस डिफर करतात. की थिएटरचा परफॉर्मन्स हा फिल्मच्या परफॉर्मन्स पेक्षा खूप वेगळा असतो, फिल्मचा परफॉर्मन्स हा टीव्हीच्या परफॉर्मन्स पेक्षा खूप वेगळा असतो, कारण तुमचं ऑडियन्स वेगळं असतं. दुसरी गोष्ट अशी की ऍक्टिंग ही नुसती ऍक्टिंग नसते, कारण त्याच्यात भरपूर काही गोष्टी असतात. म्हणजे आपण म्हणू पुलाव किती सिम्पल आहे बनवायला, पण त्याच्यामध्ये पुलाव सारख्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण तांदूळ वापरतो, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरतो. मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण वेगवेगळ्या प्रकारे आणि आकाराने कापतो, त्यांना चिरतो. त्यांच्या बॉइलिंगची पद्धत वेगळी वेगळी असते. मग पुलावामध्ये आपण कधी कधी मसाला टाकतो, तो वेगळा असतो. मग त्याच्यात काही खडे मसाला असतो. मग काही लोक घरच्या घरी ते बनवतात, घरगुती भाजून त्याला ग्राइंड करून असा, किंवा काही लोक विकत आणतात. मग ती अख्खी जी प्रोसेस आहे ना, एक सिंपल पुलाव बनवायला जेवढ्या गोष्टी लागतात तसंच एक साधा ऍक्टर बनायलाही तेवढ्या गोष्टी लागतात. पहिली गोष्ट, ऍक्टर ही एक अशी गोष्ट आहे जी खूप इंटरेस्टिंग आहे. आम्ही जेव्हा मास्टर्स करत होतो तेव्हा खूप लकी होते मी की मला आमच्या वर्गात श्रीराम लागू एका मास्टर क्लाससाठी आले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि तेव्हा ते पार्किन्सन्स त्यांना झाला होता, त्यामुळे ते जरा असे थरथर त्यांचं व्हायचं, फिजिकली ते तसे खूप भक्कम असे नव्हते. पण तेव्हाही ते मला हे म्हणले की जर तुम्ही ऍक्टर असाल तर तुमचं शरीर तुमचं नाही, तुमचं शरीर हे तुमच्या ऑडियन्सचं आहे. तुम्ही एक आयडेंटिटी तुमच्या ऑडियन्सची प्रॉपर्टी आहात, ते पैसे देऊन तुम्हाला बघायला येतात. त्यामुळे तुम्हाला तुमची बॉडी त्यांच्यासाठी सतत तयार ठेवावी लागते. तुम्हाला व्होकली ती तयार ठेवावी लागते, तुम्हाला फिजिकली ती तयार ठेवावी लागते, तुम्हाला मेंटली ती तयार ठेवावी लागते. ऑन एव्हरी लेवल तुम्हाला तुमच्या ऑडियन्ससाठी तयार राहावं लागतं. सो ही एक गोष्ट होती. आणि खूप इंटरेस्टिंग, माझ्या एका मित्रांनी त्यांना विचारलं की मी नाटक करावं का, तर ते म्हणाले की खूप किचकट प्रश्न आहे हा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की मी अभिनय नाही केला तर मी मरेल,
माझं असं म्हणणं नाहीये की तुम्ही जाऊन जीव द्या, मी ऍक्टिंग लागेल तर मरून जाईन वगैरे, हा हा मुद्दाच नाहीये. जर तुम्हाला असं वाटतं की मी हे सोडून दुसरं काही मला करताच येणार नाही या जगात, म्हणजे मी जर जॉब केला तर मी डिप्रेस होईन, मला काहीच सुचणार नाही, माझं दुसरं काहीच नाहीये, मला हेच करावंसं वाटतंय, मला माझ्या ऑडियन्ससाठी माझं आयुष्य द्यावंसं वाटतंय, की मी पणाला लावलं, आय हॅव प्लेज्ड माय लाईफ टू माय ऑडियन्स, तर तू ते काम कर. जर तुला असं वाटत असेल की मी दुसरा काहीतरी जॉब करून पैसे कमवू शकतो, मी एक चांगलं आयुष्य जगू शकतो, तर तू प्लीज ते कर. आणि ऍक्टर्सना त्यांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युट कसं करशील, तर एक ऑडियन्स म्हणून कॉन्ट्रीब्युट कर, की नाटकं बघायला जा, पैसे त्यांना दे, ऑडियन्सची तिकीटं काढा आणि नाटकं बघा, त्यांनी ऍक्टरला मदत होते. सो कमिंग बॅक टू की तुमची बॉडी ऍज अन ऍक्टर ही खूप तयार झाली पाहिजे. आपल्याला असं वाटतं की हा किती सिम्पल आहे, नाही आहे सिम्पल. कारण एकमेव जात जी खूप आळशी आहे ती आहे ऍक्टरांची जात. कारण आपण रियाज करत नाही, आपण व्यायाम करत नाही, आपण जोपर्यंत काम येत नाही तोपर्यंत आपण कामाची तयारी करत नाही. सो खूप महत्वाचं आहे, जर तुम्हाला ऍक्टर व्हायचं असेल तर आज आत्ता हे लक्षात घ्या की तुमच्या आयुष्यात काहीही उठाठेव झाली तरी कदाचित तुम्हाला ते काम करावं लागणार आहे. तुम्हाला हे म्हणता येणार नाही की मला आज प्रयोग कॅन्सल करायचा आहे कारण माझ्या घरी अमुक झालंय, माझा ब्रेकअपच झालाय, माझ्या घरी कोणतरी माझ्या जवळची व्यक्ती वारली आहे, किंवा मला आज बरं वाटत नाहीये, असं बरेचदा होतं. जर तुम्हाला मी सांगितलं तर खूप गंमत म्हणजे खूप स्पेशल आहे, खूप माझ्या इट्स व्हेरी क्लोज टू माय हार्ट. पण आमचं जे नाटक आहे पियाबे रुपया, ज्याचा शेवटचा राऊंड आम्ही केला 2023 मागच्या जुलैमध्ये, आणि आम्ही दर आठवड्याला आम्ही म्हटलं की आम्ही आता दर आठवड्याला एक वेगळ्या सिटीमध्ये जाऊन काम करू. तर आमचा जो खूप अमेझिंग सिंगर आहे गगन रियार, जो तेलगीमध्ये स्कॅम 2003 मध्ये जो तेलगीची भूमिका करतो, तो आमचा भक्कम सिंगर आहे आमच्या नाटकातला. तर तो खूप लकी होता, त्यांनी ब्रॉडवेला जाऊन मॉन्सून वेडिंगचा प्रयोग केला. आणि तो ज्या दिवशी आमचा प्रयोग इथे होता मुंबईत, पहिल्या दिवशी 2 जुलैला, त्या दिवशी तो आला मुंबईत. आणि त्यांनी ऑफकोर्स तो झोपला नव्हता, तो जेटलॅग होता, त्याला खोकला झाला होता, पण त्यांनी तो प्रयोग केला. आता गंमत अशी की ह्या 2 शनिवारी रविवारी आम्ही प्रयोग केले. आम्ही त्याच्या पुढच्या वीकेंडला गेलो दिल्लीला, आणि दिल्लीला खूप थंडी होती, पाऊस होता, त्यामुळे त्याचा जो खोकला होता तो आम्हा सगळ्यांना झाला. आणि तो अनफॉर्च्युनेटली इन्फ्लुएन्झा होता. त्यामुळे मी सगळे अख्खी 9 लोकांची टीम, त्याच्यापैकी 7 लोक भयानक आजारी पडलो. म्हणजे हॉस्पिटलमध्ये सलाईन लावलं गेलं आम्हाला, 103 104 ताप होता. आणि असं होतं की त्याचा पुढचा जो वीकेंड होता, जो 15 आणि 16 जुलै होता, जो माझा वाढदिवसही होता, त्या दिवशी बँगलोरमध्ये आमचा शो होता. आता अशा परिस्थितीत तुम्ही अजिबात हे सांगू शकत नाही की मला बरं नाहीये, आपण प्रयोग कॅन्सल करू. कारण आमचा प्रयोग बघायला कोयंबतूर वरून, हैदराबाद वरून लोक तिकीट काढून काढून कुठून कुठून ट्रॅव्हल करून आली होती. तर आम्हाला शो कॅन्सल करणं खूपच जीवावर आलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली आमचा एक प्रयोग कॅन्सल झाला. पण 16 तारखेला म्हणजे माझ्या वाढदिवसाला आम्ही आमचा प्रयोग केला, जो खूप इंटरेस्टिंग होता. कारण आधीच्या दिवशीची जेवढी लोक डिसअपॉइंटेड होती त्यांनाही आम्हाला अकॉमोडेट करायचं होतं. तर ते काही लोक आईल्स मध्ये बसली, काही लोक स्टेजवर गाद्या घालून बसली, आणि तो खूप सुंदर प्रयोग झाला, त्याच्याबद्दल काही नाही म्हणणंच नाहीये. बट त्या दिवशी आम्ही 9 ऍक्टर्स पैकी 7 ऍक्टर्स 103 आणि 104 डिग्री तापात आम्ही तो प्रयोग केला आणि तो रंगला. तर हे कमिटमेंट जे आहे आपलं, आपल्या नाटकासाठी, आपल्या आर्टसाठी, हे आपल्यात असलं पाहिजे. आणि मग तुम्हाला फिजिकली तेवढं स्वतःला पुश करावं लागतं. त्याच्यात लाईव्ह सिंगिंग आहे, सगळ्यांचे घसे गेले होते. पण मी म्हणेन की आमोद भट्ट सारखे जे माझे खूप खूप आधीपासूनचे टीचर आहेत, ज्यांनी 2000 पासून मला ट्रेन केलंय, आणि आज माझा जो व्हॉइस आहे, जी मी एक डबिंग आर्टिस्ट आहे, किंवा तुम्ही माझा आवाज ओळखता, जसं हनुमानमध्ये तू आवाज दिलायस का असं तुम्ही सगळे म्हणलात, तर माझा हे जे आवाजाची रेंज आहे ह्याच्यावर त्यांनी काम केलंय. आणि त्यांनी मला सतत धक्का मारून 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 आवाजावर काम करून घेतलंय. तर खूप महत्वाचं आहे की तुम्हाला रियाज करावा लागतो. मी आठवड्यातनं कमीत कमी 2दा तरी त्यांच्यासोबत बसून 1.5-2 तास आम्ही सा लावतो, आम्ही रियाज करतो. आणि त्याचा तुमच्या बोलण्यावर, तुमच्या आवाजावर तो फरक तुम्हाला कळतो. आणि दिस हॅज बीन
मी त्यांच्यासोबत रियाज गेले 24 इयर्स करते, त्यामुळे माझ्यावर म्हणजे ती आय थिंक आय एम ब्लेस्ड की मला असे टीचर्स मिळाले आणि अशा टीचर्सनी मला शिकवलं. तर प्लीज एक असा कुठला तरी गुरु स्वतःसाठी शोधा. मी पाहिजे तर माझ्या काही नोट्स आहेत जे तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करेन पुढच्या एपिसोडमध्ये. आपण हळूहळू हळूहळू एक 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 टप्पावरती जाऊ. म्हणजे तुम्ही जरी ऍक्टर झाला नाहीत तरी तुम्हाला थोडंसं नॉलेज कळेल, तुम्हाला कळेल की एका ऍक्टरच्या लाईफमध्ये काय काय होतं. तर फिजिकल व्यायाम खूप महत्वाचा आहे, आवाजाचा व्यायाम खूप महत्वाचा आहे, मेंटल व्यायाम खूप महत्वाचा आहे. तुमचं मन शांत असलं पाहिजे. कारण बरेचदा असं होऊ शकतं की तुम्ही कुठेतरी भांडण करून आलाय, तुम्ही ट्रेनच्या गर्दीमध्ये धक्कामुक्की करून आलाय. गंमत, आय थिंक 2006 मध्ये मी 2 मराठी नाटकं करत होते. एकाचं नाव होतं तुझं आहे तुझं पाशी, नाही तुझं आहे माझं पाशी, आणि एक होतं झुलवा, जे खूपच एपिक नाटक आहे. आणि माझा दुपारचा प्रयोग होता ठाण्याला गडकरी रंगायतनला, जो 4:30 ला सुरू होतो. आणि माझा जो तुझा आहे माझा पाशीचा जो प्रयोग होता तो होता शिवाजी मंदिरला, दादरला. शिवाजी मंदिर जरा लवकर सुरू होता प्रयोग, तर तो 7:30चा प्रयोग होता. बरं, झुलवामध्ये मी येलू नावाच्या कॅरेक्टर भूमिका करायचे, ज्याच्यात मी नऊवारी साडी नेसायचे. माझ्या पूर्ण कपाळावर मळवट भरलेला असायचा हळदीचा. आणि आणि त्या जर कोणी नाटक बघितलं असेल, खूप सुंदर नाटक होतं, वामन केंद्रेंनी बसवलं होतं. त्याच्यात शेवटच्या सीन मध्ये अख्खी 3-4 किलो भर हळद अशी उधळली जायची आणि ती सगळी माझ्या अंगावर आणि माझी जी फेलो ऍक्टर्स होती, जी माझ्या मुलीचं काम करायची, आमच्या दोघींवर ती सांडायची. तर ते सगळं साफ करून गडकरीवरनं मला शिवाजी मंदिरला यायचं होतं. बरं, झुलवा एक असं नाटक होतं ज्याच्यात शिव्या होत्या. इट वॉज अ व्हेरी क्रॅश प्ले, कारण आम्ही देवदास असतो. तर देवदासीच्या लाईफमध्ये जे काही असतं, गावठी सातारकडची भाषा असते. आणि मी तुझं आहे माझं पाशी मध्ये कुलकर्णी काकूंचं कॅरेक्टर करत होते, जी अगदीच अस्खलित ब्राह्मणी मराठी बोलते. आता गंमत अशी की माझा हा प्रयोग उशिरा चालू झाला गडकरीचा, आणि 7:30चा जो प्रयोग होता तो झी गौरवच्या जजेस साठी होता, त्यामुळे तो वेळेत सुरू व्हायला हवा होता. आता हा प्रयोग संपला, मी धावत धावत निघाले. मी रिक्षा मिळाली, त्यात बसले, ती रिक्षा ट्रॅफिक मध्ये अडकली. मग मी तिथून उतरून धावत धावत निघाले. माझा एक ज्युनियर फॉर सम रिझन त्या दिवशी मला क्लॉक करत होता, माझ्यासोबत जात होता. तर तो म्हणला, ताई तू फास्ट ट्रेननी जा, मी स्लो ट्रेननी जातो, कारण तू गेल्याशिवाय नाटक सुरू होणार नाही. म्हटलं ओके कूल. तर मी धावत धावत ठाण्यावरनं फास्ट ट्रेन पकडली, जी सायनला जाऊन थांबली. आणि मला आठवतं, मी इतकी मूर्ख आहे, मी अगदी पुढच्या लेडीज कंपार्टमेंटमध्ये होते आणि मी इतकी स्ट्रेस झाले का मी त्याच्या म्हणजे दारात येऊन बाहेर ओरडायला लागले. म्हटलं ओ काका, माझा प्रयोग आहे, लवकर चला, गाडी पुढे न्या. आणि गाडी हलत नव्हती फॉर सम रिझन. बरं, ती मग दादरला पोचली. ती आय थिंक 7:25च्या आसपास मी दादरला पोचले का 7:30ला पोचले. तिथनं मी धावत धावत निघाले. धावता धावता कोणतरी एक मुलगा माझ्या मागे मागे धावत होता. तर मी मध्येच थांबले आणि मी त्याला म्हटलं, अहो मी चोर नाहीये, माझा प्रयोग आहे, म्हणून मी धावते. आय डोंट नो व्हॉट वॉज गोइंग इन माय माइंड. मी धावत धावत गेले. तेव्हा मी पोचले तेव्हा 7:45 झाले होते. आणि मी शिवाजी मंदिर, जर तुम्हाला बॅकस्टेज माहिती असेल तर, मी मागच्या त्या स्टेअरकेसवरनं वर गेले आणि म्हटलं द्या तिसरी बेल द्या. बरं, आत गेले, पटपट पटपट कपडे बदलले, जेवढा मेकअप होऊ शकला तेवढा केला. माझी पहिली एंट्री फक्त एका विंग मधनं बाहेर जाऊन एक काहीतरी लाईन बोलून बाहेर निघायची होती, ती मी केली. बाहेर आले, परत उरलेला मेकअप केला आणि मी पहिला अंक कसा बसा आय डोंट नो, पण मी तो पार पाडला. आणि मग इंटरव्हल मध्ये मला असं झालं की हा, आता आपण या नाटकात पोहोचलो आहोत आणि आपल्याला हे नाटक नीट करायचंय. बरं, हे नाटक संपल्यावर मला जेव्हा लोकांनी विचारलं की तू कसं केलंस हे, तर मी म्हटलं की मला खरंच नाही माहिती. मला फक्त एवढं माहिती होतं की मला झुलवातली येलू आणि ही कुलकर्णी काकू ह्या दोघांना मिक्स करायचं नाही, आणि ते तेवढ्या फोकसने मी ते काम केलं. आता तो फोकस कुठून आला, तो फोकस कसा आला, हे मला नाही माहिती. ह्याच्यासाठी मला असं वाटतं की एक डिवाइन इंटरव्हेन्शनचीच गरज असते. त्यामुळे मी जेव्हा स्टेजवर काम करते तेव्हा मी पहिली गोष्ट अशी करते की आपण त्या स्टेजला जाऊन त्याचे आशीर्वाद घ्यावेत, त्याला प्रार्थना करावी, त्याला सांगावं की आज मी हे जे काही आहे ते मी तुला सगळं समर्पण करते, मी सरेंडर करते आणि तू सांभाळ बाबा जे काय आहे ते. कारण
जे रंगभूमी आहे ती तुम्हाला सांभाळू शकते. तुम्ही काहीही करू शकत नाही अशा स्पेसमध्ये. तर अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात. मी आजी आजोबांकडे वाढले आणि मी 25 वर्षाची असताना माझे आजोबा गेले आणि त्या दिवशी माझं नाटक होतं. तेव्हाही मी नाटक केलंय. किंवा मी पिया बेरुपेचा मी शूट करत होतो आणि माझे बाबांचे बाबा गेले, तेव्हाही मी ते परफॉर्म केलं. त्यामुळे तुम्हाला असं कुठलंच कारण नसतं, या जगात कुठलं कारण नसतं की तुम्ही तुमच्या ऑडियन्सला सांगाल की आज माझा मूड नाहीये किंवा आज माझ्या आयुष्यात हे झालंय तर मला आज मी जरा कमी परफॉर्म करणार आहे, असं होऊ शकत नाही. त्यामुळे आणि हे अगदीच मी प्युअरिस्ट नाटकच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बोलते. कधी कधी तुम्ही जर शूट करत असाल तर तुम्हाला कधी कधी कदाचित यू हॅव द लिबर्टी टू से की आज नको, आपण उद्या करूया का. पण तेही जर तुम्ही खूप एस्टॅब्लिश्ड असाल तर. जर तुम्ही आत्ता काम करायला सुरुवात केली असेल म्हणाल आज नको, तर ते म्हणतील मग आज तूच नको, आम्ही दुसरा कोणाला तरी घेतो आणि काम करतो, काहीच प्रॉब्लेम नाही. सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. किंवा मेंटल प्रिपरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग त्यासाठी तुम्ही काय काय करू शकता ते तुम्ही तुमचं ठरवा. तुम्ही मेडिटेट करू शकता. हे खूप महत्वाचं आहे की स्वतः बरोबर वेळ घालवणं. स्वतःला मला काय वाटतंय, मला आत्ता काय वाटतंय आणि ह्याच्यावर मी कसं डील करू शकते, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. रिहर्सल्स खूप महत्वाचे आहेत. कारण मला म्हणजे आता जी मी ही अख्खी धावपळ तुम्हाला सांगितली की या नाटकात त्या नाटकात, जर त्याची तालीम झाली नसती ना तर ते नाटक मी करूच शकले नसते. सो अगेन श्रीराम लागू असं म्हणायचे की तालीम ही जी गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही रिहर्सल करता त्या रिहर्सलमध्ये तुम्ही सगळं करा. तुम्ही इतके तयार व्हा ना, कारण एका प्रयोगामध्ये काही ना काही गडबड 100% होणार आहे. हे मी स्टँडअप कॉमेडियन मला पण हेच म्हणते की तुम्ही तुमचा सेट कम्प्लिटली इतका तो प्रॉपर वॉटर टाईट तुम्हाला तो माहिती पाहिजे ना की तुम्हाला कोणी किती हलवलं, कोणी काही मजा केली ऑडियन्समध्ये, तुम्हाला थ्रो ऑफ केलं, तुम्हाला डिस्टर्ब केलं, तुम्ही तुमचं सगळं कॉन्सन्ट्रेशन इकडच्या तिकडे केलं तरी तुमची गाडी हलली नाही पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा तुमचं फाउंडेशन, तुमची तालीम, तुमचं स्क्रिप्ट, तुमचं नाटक तुम्हाला प्रॉपरली माहिती असतं ना, तेव्हा मग आजूबाजूच्या गोष्टी तुम्हाला हँडल करता येतात तुमच्या प्रेझेन्स ऑफ माइंडनी, जे सुद्धा तुमच्याकडे असावं लागतं, जे बऱ्याच लोकांकडे नसतं. आणि त्यात काही वाईट नाहीये, ती लोक कधी दुसरं काहीतरी चांगलं करू शकत असतील पण त्यांच्याकडे प्रेझेन्स ऑफ माइंड नसतं. तर या अशा काही बेसिक इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तुम्हाला ऍक्टर बनण्यासाठी. तर मला असं वाटतं की आजचा जो एपिसोड आहे ना मी इथेच थांबवते. मी ह्याच्याबद्दल अजून बोलेन. पुढच्या सोमवारी आपण विल टॉक अबाउट की काय काय करू शकतो आपण टू बी अन ऍक्टर. पण आता हा जो एक आठवडा आहे, तुम्ही कदाचित विचार करा की मला हे सगळं करायचं आहे का. हो, अजून एक गोष्ट मी विसरले की ऍक्टिंग मध्ये पैसे मिळत नाहीत. तर आणि आता तर अजिबातच नाही, कारण आता ते म्हणतात की तुम्हाला एक्सपोजर देतोय आम्ही, मग तुम्हाला काय गरज आहे पैशांची. तर हे कमिटमेंट तुमच्याकडे असलं पाहिजे की मला पैसे नसतील तरी चालणार आहे का, मला दुसऱ्या लोकांसारखं काही नाही मिळालं तरी चालणार आहे का, मी डिप्रेस झालो तरी चालणार आहे का, मी 500 ऑडिशन्स दिले आणि त्याच्यात एक ऑडिशन मिळालं, मला रिजेक्शन घेता येणार आहे का. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग ठरवा की मला ऍक्टर व्हायचं आहे का. आणि जर व्हायचं असेल तर खूप खूप शुभेच्छा. प्लीज मेहनत करा. मी कायम तुमच्यासाठी इथे आहे. तुम्हाला जी काही मदत हवी असेल ती करायला. कामं मी शोधून देऊ शकत नाही, कारण ती जर शोधता आली असती ती माझ्याकडेही असती. पण तयारी कम्प्लीट ठेवा. तयारी कधीच कमी करायची नाही. आपण स्वतः रेडी राहायचं. ऑपॉर्च्युनिटी कधीही येऊ शकते, ती आपण ग्रॅब करता आली पाहिजे आपल्याला. सो हा आठवडा जरा विचार करा, थोडंसं कॉन्टेम्प्लेशन करा की काय काय करायला हवं. आणि पुढच्या सोमवारी आपण भेटू आणि बोलू की टू बी अन ऍक्टर व्हॉट आर द फर्स्ट बेबी स्टेप्स दॅट यू कॅन टेक. आणि हा जर एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर प्लीज खाली कॉमेंट करा. जसं मिक्स मसालाने मला सांगितलं, जर तुम्हाला अजून काही हवं असेल ज्याच्याबद्दल मी बोलावं असं वाटतंय त्याच्याबद्दल बोला. आपला एपिसोड लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपला इंस्टाग्रामवरती भापोचं पेज आहे त्याला प्लीज फॉलो करा. आणि तुमचं प्रेम असंच माझ्यापर्यंत पोहोचत राहू दे, कारण माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतायत. भेटूया पुढच्या सोमवारी. तोपर्यंत नमस्कार.